बाळकी गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते अजून एका रेसिपी विथ ब्लॉग या व्हिडिओमध्ये। तर आता आपली जी संध्याकाळची जी दिवाबत्ती असते ते करायची आहे आणि मग माझं नित्य वाचन असतं, नित्य जी सेवा असते ती करून घेणार आहे आणि मग नंतर ना स्वयंपाक वगैरे करायला घेणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि तुम्हाला वाटेल की डोकं वगैरे धुतलंय म्हणजे सकाळच आहे की काय, तर सकाळ नाही आहे पण मी डोक्याला मेहंदी लावली होती तर त्यामुळे डोकं वगैरे स्वच्छ धुवून काढले। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या। मी शक्यतो प्रयत्न करणार आहे की माझी जी नित्यसेवा आहे ती मी सकाळीच करेन, पण सकाळी खूप घाई गडबड असते, मुलांचे डबे वगैरे असतात, त्यांचं आवरायचं असतं, त्यामुळे होत नाही। पण शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की सकाळी लवकर उठायचं, व्यायाम वगैरे करायचा आणि नित्यसेवा पण मी सकाळीच करेन, पण बघू। तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार आहे मी। तर स्वयंपाक बनवायच्या आधी मी बघून घेत असते की तेल वगैरे कॅटलीतलं संपलंय का, किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे संपलंय का, किंवा मसाल्याच्या डब्यात काय आपल्या आहे का कमी, तर ते सगळं चेक करत असते। आणि मग तेलाचा पुडा आणत नाही शक्यतो, आम्ही डब्बाच आणतो किराण्यात, पण आता किराणाच संपलाय त्यामुळे तेलाचं एक पॉकेट आणलं होतं तर ते पॉकेट मी कॅटलीत ओतून घेते। आणि शेंगदाण्याचं कूट संपलं असेल तेही पण सकाळी खूप गडबड असते त्यामुळे मग ते संध्याकाळीच मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवते, लसूण वगैरे सोलून ठेवते। संध्याकाळी जरा निवांत आपण स्वयंपाक करत असतो तर त्यामुळे ही प्रिपरेशन मी करून घेत असते। तर सगळे असंच करत असतील, संध्याकाळीच ठरवून ठेवायचं भाजी कोणती करायची किंवा सगळी तयारी करून ठेवायची आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करत असते। तर इथं मी चहा पण केला होता माझ्यासाठी। तर आता आधी पहिले टी ब्रेक घेणार आहे आणि मग कामाला सुरुवात करणार आहे। तर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते मी। तर मला 6 वाजले, 6:15 की मी दिवा वगैरे लावून घेत असते। तर ते दिवा नाही लावला, देवाऱ्याकडे पाहिलं तरी खूप असं कसं तरी दिसतं ते, आणि त्यामुळे माझं संध्याकाळी 6:30 पर्यंत दिवाबत्ती सगळं होत असतं। ते असं म्हणजे प्रसन्न वाटतं पाहिल्यावर देवाऱ्याकडे की आपण छान दिवाबत्ती धूपदीप असं छान लावलेलं आहे ते पाहूनच। तर अशी छान अगरबत्ती वगैरे लावून घेते मी आणि रोज कापूर जाळते मी, सकाळ संध्याकाळ कापूर जाळते, त्याने निगेटिव्हिटी निघून जाते आपल्या घरातली। आणि आम्हाला एका ताईंनी पण सांगितलं की आपले सबस्क्रायबरच आहेत त्या म्हणल्या की गळ्याला पण तिलक लावत जा, त्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते। तर मग म्हणलं आपण ट्राय करूया, पाहू। तर मी आज गळ्याला पण तिलक लावलेला आहे आणि आपण जो कपाळाला पण तिलक लावतो त्याने पण आपला चेहरा अगदी म्हणजे उठून दिसतो आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। असं आपण मेकअप वगैरे करतो पण तिलक लावल्यावर एक वेगळीच रोषणाई येते आपल्या चेहऱ्यावर। तर आज मला थोडा उशीरच झाला होता दिवाबत्ती करायला, 6:15 वाजून गेले होते आणि मग स्वयंपाकालाही उशीर होतो, असा उशीर झाला की। तर मी नित्यसेवाचा पण व्हिडिओ आज दाखवणार होते, पण म्हणलं निवांत एक दिवशी दाखवूया। तर आज काही दाखवली नाही मी नित्यसेवा वगैरे मी काय करते, जास्ती काही नाही, थोडंसंच आहे, पण तेही तुमच्यासोबत शेअर करेन मी एक दिवस। तर आता ही मी जे कटिंगचे म्हणजे करून घेते आधी, सगळं जे भाज्या वगैरे कट करून घेते। तर आता इथं मी 3 कांदे कट करून घेतलेत। मी आज तुम्हाला कैरीची रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम सोपी आहे। तर 3 कांदे कट करून घेतलेत मी आणि कैरी आहे ती स्वच्छ धुवून घेतली। तर कैरीचं साल काढून घेणार आहे मी आता। साल काढून त्यातलं ते जे कोय असते ती काढून छान अशी बारीक कट करून घेणार आहे। आणि ही आंबट कैरी आहे थोडीशी, तर अशा आंबट कैरीची चटणी छान होते, गोडही कैरीची छान होते, पण आंबट असेल तर अजून छान होते। तर पहिल्यांदा चटणी करून घेणार, भाजी म्हणजे जे कटिंगचं काम आहे ते मी आधी करून घेते आणि मग भाजी असं एखादं सॅलड वगैरे असेल तर ते करून ठेवते आणि मग भाजी करते, भाकरी करते आणि मग शेवटी भात लावते, असं संध्याकाळचं रुटीन असतं माझं। तर इथं मी कैरी आणि कांदा हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे आधी, कारण मिक्सरचं भांडं गच्च भरले आणि मग यात असे मूठभर शेंगदाणे टाकलेत, तुम्ही अर्धी वाटी टाकू शकता, असे मूठभर शेंगदाणे टाकले, त्यात मीठ टाकणार आहे आणि साखर पण टाकणार आहे 1 चमचा। तर माझ्याकडे लाल तिखट हे घरचं असतं, तर ह्यावेळेस संपलंय माझं लाल तिखट घरचं। तर मी बेडगी मिरची पावडर असते तीही तिखट असते, तर ती पण टाकणार आहे 1 चमचा आणि हळद टाकणार आहे 1 चमचा
आणि अजून एकदा मिक्सरला छान फिरवून घेणार आहे. झाली म्हणजे ह्याची कैरीची चटणी झाली लगेच. त्याला फक्त जिरे मोहरीची फोडणी द्यायची आता आणि ती ठेवून टाकायची साईडला. तर परत मी आज काही साधी सोपीच भाजी करणार आहे, शेवग्याची शेंग. तर हे मिक्सरला फिरवून घेते मी. आणि बघा किती भारी एकदम बारीक फिरवून घेतले तर छान लागते अशी कैरीची चटणी. आणि उन्हाळ्यात असं चटण्या वगैरे खायला चांगलं म्हणजे चांगलं लागतात. चटणी असं काहीतरी सोबत सॅलेड वगैरे असायला पाहिजे. असं उन्हाळ्यात थंडावा असायला पाहिजे आपल्या पोटात. तर त्यामुळे कांदा वगैरे आहे, त्यात कैरी आहे. तर अशी जर उन्हाळ्यात चटणी आपण करून खाल्ली तर ते पण आपल्याला शरीराला आपल्या थंडावा मिळतो. त्यामुळे असं सॅलेड वगैरे, कोशिंबीर, कैरीची चटणी किंवा अजून कोणती चटणी असं करून खाल्लं पाहिजे उन्हाळ्यात. तर इथं मी शेवगा वगैरे कट करून घेते. तर साधा असं कूट वगैरे टाकून, वाटण नाही टाकणार, कूट वगैरे टाकूनच शेवग्याची शेंग करणार आहे. तर इथं कटिंग चाललं आहे माझं आता. शेवग्याची शेंग, टमॅटो, कांदा हे सगळं कट करून घेणार आहे मी असं स्वयंपाक करायच्या आधी एका छोटं हे घमेलं जे आहे माझं, तर त्यात थोडं पाणी घेत असते जेणेकरून आपल्याला भाज्या वगैरे धुवायला बरं पडतं. आणि स्वयंपाकासाठी तो पलीकडे एक माझं असं म्हणजे मग असल्यासारखं मोठा असं जार आहे, तर त्यात तो पण भरून घेत असते जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना 4 वेळा पाणी नाही घ्यायला लागणार, इकडं तिकडं जावं नाही लागणार. तर त्यामुळं मी असं एकदाच पाणी वगैरे घेऊन ठेवत असते. आणि मग पूर्ण स्वयंपाक होस तर तेवढा जो मग आहे पलीकडला माझ्या, तर तो पुरतो मला. आणि असं म्हणजे जे हाताखाली सगळं सामान घेऊन बसलं म्हणजे स्वयंपाकाला लागलं की पटापट स्वयंपाक होतो आणि वेळही नाही लागत. तर असं माझं साधं सिंपल रुटीन असतं. सगळ्याचं सेम रुटीन असतं, फक्त बाकी थोडाफार फरक असतो. तर असं म्हणजे माझे रुटीनचे व्लॉग खूप आवडतात सगळ्यांना. एकीकडे माझा स्वयंपाक चालू आहे आणि एकीकडे मुलांना मी अभ्यासाला बसवलं आहे. आता मुलांच्या परीक्षा वगैरे पण चालू आहेत, त्यामुळे मुलांना अभ्यासाला बसवलं आहे. एकीकडं माझा रोजचा टायमिंगच म्हणजे मी स्वयंपाकाला घेते आणि मुलांना अभ्यासाला बसवते. जवळ बसून अभ्यास करून घेणं हे माझे म्हणजे मला एवढं आवडत नाही की समोरच बसायचं आणि करच फक्त मी त्यांना लिहून वगैरे द्यायचं असतं श्लोकला, तर ते लिहून देते मी आणि त्याचं तो करतो. त्याला फक्त सांगायचे म्हणजे नीट व्यवस्थित लिही, व्यवस्थित कर. आराध्याचा अभ्यास करते, ती थोडी मोठी आहे, ती फर्स्टला आहे, त्यामुळं ती करते, फक्त श्लोकलाच ओरडावं लागतं. तर इथं भाजी पण होत आली माझी आणि आता शेंगा स्वच्छ धुवून घेते मी. उन्हाळ्याचं खूप असं म्हणजे भाजीवर धुळा वगैरे असतो, धूळ खूप साचलेली असते, बाजारात वगैरे पण खूप धूळ असते. तर ते स्वच्छ धुवून घेते. आणि चटणी पण झाली, फक्त चटणीला फोडणी द्यायची राहिली. तर हे छोटं पातेलं ठेवलं आहे मी, तर त्यात थोडंसं तेल टाकणार आहे, 1-1.5 पळी टाकेल. आणि त्यात जिरे मोहरी टाकणार आहे. मोहरी आधी टाकणार आहे, मोहरी तडतडली की मग जिरे टाकणार आणि छान मस्त फोडणी देणार. शेंगदाण्याची चटणी येते कैरीच्या चटणीला. तर आपली अशी पटकन होते आणि टेस्टला पण खूप छान लागते कैरी ही. माझ्या म्हणजे दीदीने शिकवली मला की अशी कैरीची चटणी करायची. तर खूप जण असंच करत असतील किंवा वेगळ्या पद्धतीने करत असतील. तर कैरीच्या फोडी पण मी तुम्हाला दाखवेन. कैरीच्या फोडी पण एकदम छान लागतात, खूप भारी म्हणजे होतात, मी करते तशा. तर तेही तुम्हाला मी दाखवेन. तर मस्त तडतडीत अशी फोडणी देऊन घेते जिरे मोहरीची मी ह्या कैरीच्या चटणीला. आणि कैरीची चटणी काय मी मध्ये वगैरे काढून ठेवली नाही. आता थोड्या वेळाने जेवायला घ्यायचं आहे, त्यामुळे मग कशाला उगीच भांडी भरवायची, तीच आपल्याला स्वच्छ करावी लागणार. त्यामुळे मग आणि उरली थोडी तर मी काढून ठेवते बाउलमध्ये. पण तोपर्यंत आत्ता म्हणजे लागणारच आहे लगेच, तर मग 4 वेळा कशाला भरवायची दुसरी भांडी, त्यामुळे मग तसंच ठेवून देते. आणि मी भाकरीला घेतलं ताट आणि तवा घेतला होता भाकरीला. तर माझी भाची आहे, ती म्हणल्या की मामी आज मी भाकरी करते. तर त्यांना म्हणलं ठीक आहे करा मग. तर असा पटकन आता 1 तासाच्या आत स्वयंपाक वगैरे तयार होतो माझा संध्याकाळचा, म्हणजे 1 तास लागतो. असा माझा स्वयंपाक होत आलेला आहे आता. तर एकीकडे भात लावला आहे मी आणि ह्या भाकरी तयार झाल्यात. ऑफकोर्स मी नाही केल्या
आणि कैरीची चटणी. तर भात लावला ना तर मी काय करते, पाण्याला उकळी येईपर्यंत कुकरचं झाकण नाही लावत आणि पाण्याला उकळी आली की मग कुकरचं झाकण लावते. त्याने काय होतं, जो आपण भात लावला उतू जातो तो उतू जात नाही. आणि मी दुपारी गाजर किसून ठेवलं होतं. गाजर जोपर्यंत आहे मार्केटमध्ये तोपर्यंत सुट्टी नाही द्यायची गाजराच्या हलव्याला. तर मग गाजराचा हलवा बनवून घेते मी आता. आणि बाकीचा तर स्वयंपाक आपला सगळा उरकलेला आहे. चला तर मग आता मी गाजराचा हलवा पण करून घेणार आहे. तर गाजराच्या हलव्याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता. आता आपला सगळा झटपट स्वयंपाक